Hello student, in today's lecture we will see the next part of CSS, that is universal selector. Next part of CSS, that is universal selector. The universal selector is used as a wildcard character. Universal selector is used as a wildcard selector. It selects all elements on the web page. याच्या अगोदर आपण वेगवेगळे टाईप बघितले, त्याच्यानंतर सिलेक्शनचे प्रकार बघितले. तर नेक्स्ट आपण जो बघतोय तो युनिव्हर्सल सिलेक्टर आहे. जर युनिव्हर्सल सिलेक्टर तुम्ही डिक्लेअर केला CSS मध्ये कॅस्केडिंग स्टाईल शीटमध्ये, तर तुमच्याकडे जेवढे वेब पेजमध्ये तुम्ही एलिमेंट्स यूज केले असतील, हे टॅग जेवढे काही यूज केले असतील, त्याला त्या प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू काय होणार आहे तुमच्या अप्लाय होणार आहेत. द युनिव्हर्सल सिलेक्टर इज declared by the character star. Universal selector is declared or denoted by the character star. Here I have give you an example of universal selector. इथं आपण universal selector चे एक example बघूया. For example, HTML as usual first tag आहे आपला. Then next येणार आहे आपला head tag. Then next style tag. Next tag apply येणार आहे style tag. Then here I declare universal selector which will start with star mark. Then in curly bracket we can declare properties and value. Here I can use the property color with its value blue. इथं मी कलर ही प्रॉपर्टी वापरली आहे, त्याची व्हॅल्यू मी ब्लूला सेट केलेली आहे. देन हिअर अगेन आय कॅन यूज द नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज फॉन्ट डॅश साईज कोलन 10 पिक्सेल. फॉन्ट साईज ही परत प्रॉपर्टी मी यूज केलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू मी कितीला सेट केलेली आहे, तर 10 पिक्सेलला मी सेट केलेली आहे. देन हिअर वी close the style tag and here also we close the head tag of your program. Then next here I have start body tag. Then in body tag we can use different elements for these properties are applied. Body tag, this is universal CSS. This is universal CSS. Then here I use H1 tag. We can include a sentence in H1 tag. Universal CSS is applied to H1. Universal CSS is applied to H1. एंड ऑफ H1 टॅग. H1 हा टॅग वापरलेला आहे, जो आपण कुठेही डिक्लेअर केलेला नाही, जसं आपण याच्या अगोदर बघितलेला आहे. डायरेक्ट आपण तो प्रोग्राममध्ये यूज केलेला आहे. तर ह्या सेंटेन्सला प्लस आपण इथं वरती लिहिलेल्या सेंटेन्सला सुद्धा हा कलर ब्लू आणि फॉन्ट साईज त्याची काय असणार आहे तुमची 10 पिक्सेल ही ॲटोमॅटिक अप्लाय होणार आहे. देन हिअर आय क्लोज एंड ऑफ बॉडी टॅग अँड ॲट दी end of HTML. That is program for universal CSS. In universal CSS I have write here a program. Universal CSS is declared by the star symbol with properties and value. Here I have used color blue and font size 10 pixel.
आणि ते डायरेक्ट आपण इथं कुठेही न यूज करता आपला सिम्पल प्रोग्राम लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये 2 सेंटेन्स आहेत. दिस इज युनिव्हर्सल CSS आणि दुसरा आपण टॅग वापरलेला आहे H1 टॅग. तर ह्या दोन्ही सेंटेन्सला हा जो कलर ब्लू आणि फॉन्ट साइज 10 पिक्सेल आहे हे काय होणार आहे तुमचं अप्लाय होणार आहे. दॅट इज युनिव्हर्सल CSS. आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं, तर त्याच्यापेक्षा नेक्स्ट पॉइंट आहे तो अतिशय वेगळा आहे. तर त्या नेक्स्ट पॉइंटचं नाव आहे तर ग्रुप सिलेक्टर. ह्याच्या अगोदर आपण इंडिव्हिज्युअल एक सिलेक्टर आपण डिक्लेअर करत होतो आणि त्याच्यासाठी आपण प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू काय करत होतो आपण सेट करत होतो. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला, या पॉइंटचं नाव आहे ग्रुप सिलेक्टर. नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्रुप सिलेक्टर. The group selector is used to select all the elements with the same style defined. Once again I repeat the sentence. The grouping selector is used to select the all elements with the same style defined. जी काय आपण स्टाईल डिफाईन करणार आहे ती जेवढे काय ग्रुपमध्ये आपण वापरलेले एलिमेंट्स आहेत त्याला ते काय होणार आहे तुमचं अप्लाय होणार आहे. इट इज युज्ड टू मिनिमाइज दी कोड. अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. इट इज युज्ड टू मिनिमाइज दी कोड. तुम्हाला ऑनलाईनला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 12th ला. दी डॉट डॉट सिलेक्टर इज युज्ड टू मिनिमाइज दी कोड अँड दी आन्सर इज ग्रुप सिलेक्टर. ग्रुप सिलेक्टर कशासाठी वापरला जातो, तर तुमचं कोडिंग आहे ते मिनिमाइज करण्यासाठी काय केला जातो, वापरला जाऊ शकतो. The commas are used to separate each selector in grouping. The commas are used to separate each selector in grouping. For example, ह्याच्या अगोदर आपण H1 वेगळा डिफाईन करत होतो, H2 वेगळा डिफाईन करत होतो, पॅरेग्राफ टॅग वेगळा डिफाईन करत होतो किंवा याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे टॅग आहेत ते सुद्धा आपण काय करत होतो की वेगवेगळे डिफाईन करत होतो. तेच आपल्याला जर एकाच ह्याच्या खाली जर डिफाईन करायचे असतील तर ग्रुप सिलेक्टर इट इज बेस्ट ऑप्शन. फॉर एक्झाम्पल बघा मी तुम्हाला इथे लिहिते, मला H1 पण यूज करायचं आहे माझ्या प्रोग्राममध्ये, H2 टॅग सुद्धा मला यूज करायचं आहे, प्लस पॅरेग्राफ टॅग का यूज करायचं आहे. जसं मी सांगितलं होतं की एलिमेंट कशाने सेपरेट करायचे, तर कॉमाने सेपरेट करायची. H1, H2, P. देन ॲज युजल इन कर्ली ब्रॅकेट हिअर आय कॅन यूज the text align property. Text dash align colon set alignment of the text to center, then semicolon, then here I use second property color colon blue. You end of curly bracket. याच्या अगोदरचे प्रोग्राम किंवा तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर आपण H1 सेपरेट लिहित होतो, त्याच्या प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू सेपरेट लिहित होतो, H2 साठी सेपरेट लिहित होतो, पॅरेग्राफसाठी सेपरेट लिहित होतो आणि ते टॅग फक्त आपण प्रोग्राममध्ये यूज करत होतो. पण ग्रुप सिलेक्टरमुळे तुमचं काय होणार आहे, तर कोडिंग तुमचं मिनिमाइज केलं जाणार आहे. का, तर नंबर ऑफ इलेमेंटला आपण प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू काय करू शकतोय, अप्लाय करू शकतोय. तर इथं मी H1, H2 आणि P हे कॉमन सेपरेट केलेले आहेत आणि त्याला मी 2 प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू सेट केलेले आहेत, टेक्स्ट अलाइन आणि कलर ब्लू. ह्या 2 प्रॉपर्टी मी सेट केलेल्या आहेत. दॅट इज ग्रुप सिलेक्टर. आता ग्रुप सिलेक्टरचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया. हाऊ टू अप्लाय ग्रुप सिलेक्टर. आता मी इथं डिफाईन केलेलं आहे H1, H2 आणि P. आता हे प्रोग्राममध्ये कसे वापरणार आहे बघा आपण. ॲज युजल काय येणार आहे आपला पहिला टॅग HTML येईल, त्याच्यानंतर तुमचा दुसरा टॅग येणार आहे हेड टॅग, तिसरा टॅग तुमचा येईल स्टाईल टॅग, त्याच्यानंतर तुमचा ग्रुप सिलेक्टर डिफाईन करायचा आहे जसं आपण डिफाईन केला होता H1, H2, P कर्ली ब्रॅकेट टेक्स्ट डॅश अलाइन कोलन सेंटर सेमिकोमा
आणि दुसरी प्रॉपर्टी आपण वापरली होती कलर कोलन ब्लू. हे झालं तुमचं डिक्लरेशन. देन हिअर वी कॅन क्लोज स्टाईल टॅग अँड देन एंड ऑफ हेड सेक्शन. Okay, then next here starts body tag as usual. Then after body tag we can write sentence regarding to H1. Here we do not declare anything because we have declared H1 text align property center आणि color आपण blue ला set केलेला आहे. We just use H1 tag and write a sentence. Here I have write hello heading and end of H1. Then next H2. Here I have write sentence second heading end of H2. Second heading end of H2. Then next third आपण जो टॅग वापरणार आहे. Here I have write paragraph tag, that is P tag. Then write this is paragraph. End of P tag as usual. End of body tag and last end of HTML. That is ग्रुप सिलेक्टर आपण बघितलंय. ग्रुप सिलेक्टरमध्ये आपण नंबर ऑफ HTML एलिमेंट्स आहेत किंवा टॅग आहेत ते कॉमाने सेपरेट करून आपल्या हेड सेक्शनमध्ये स्टाईल टॅग अंडर डिक्लेअर करायचे आहेत आणि डायरेक्ट ते टॅग आपल्या प्रोग्राममध्ये आपण काय करायचे आहेत यूज करायचे आहेत. जे आपण प्रॉपर्टी 2 डिक्लेअर केल्या टेक्स्ट अलाइनमेंट आणि कलर ह्या बाय डिफॉल्ट ह्या तिन्ही टॅगला काय होणार आहे तुमच्या ॲप्लाय होणार आहे. तर हा आपण आजच्या तासात आपण बघितलं युनिव्हर्सल सिलेक्टर आणि ग्रुप सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टरनं तुम्ही एकच जे काय डिक्लेअर केलेलं आहे स्टाईल टॅगमध्ये ते तुमच्या होल वेब पेजमध्ये जेवढे काय तुम्ही टॅग वापरणार आहात किंवा सेंटेन्सेस लिहिणार आहात त्याला ॲटोमॅटिक अप्लाय होणार आहे किंवा बाय डिफॉल्ट अप्लाय होणार आहे. आणि ग्रुप सिलेक्टरमध्ये तुम्ही एकाच प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूसाठी किंवा सेम प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूसाठी नंबर ऑफ टॅग जेव्हा डिक्लेअर करणार आहात तेव्हा तुम्ही ग्रुप सिलेक्टर यूज करू शकता. थँक्यू.